जागतिक महिला दिनानिमित्त रामटेक आगारामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महिला चालक, वाहक, मेकॅनिकल कर्मचारी तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या महिला पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची सुविधा, बसमध्ये राखीव जागा, आगारामध्ये हिरकणी कक्ष तसंच महिलांसाठी मदत केंद्र आदी सुविधा पुरवत असते। महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास मिळावा यासाठी महामंडळ सातत्यानं कार्यरत आहे। या पार्श्वभूमीवर रामटेक आगार व्यवस्थापक उमा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील सर्व महिला चालक, वाहक आणि मेकॅनिकल कर्मचाऱ्यांसह महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली। यानंतर उपस्थित महिलांनी केक कापून जागतिक महिला दिनाचा आनंद साजरा केला। यावेळी पारशिवनी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री कुटे-माटे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमामुळे महिलांचे मनोबल उंचावले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। ज्या एस.टी. महामंडळमध्ये एकदम वाहक आहेत, चालक आहेत, तसेच मेकॅनिकल आहे, गाडीचे टायर बदलण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत आणि वार्षिक उत्पन्नसुद्धा एस.टीचे कसे वाढेल याकरता प्रयत्नशील असलेल्या महिलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। तसेच माझासुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। जागतिक महिला दिनाच्या चालक, वाहक व एस.टी. महामंडळमधील सर्व महिलांना तसेच आपल्या महाराष्ट्रातील, देशातील सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते। आणि या महिला दिनाच्या दिवशी एवढाच पोलीस विभागातर्फे एवढाच संदेश देते की महिलांनी कोणत्याही अन्याय, अत्याचार सहन करू नये। महिलांनी तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला यावे आणि त्यांची जी तक्रार आहे ती महिला पोलीसच त्या ठिकाणी नोंदवून घेतील। जागतिक महिला दिवस आज 8 मार्च जागतिक महिला दिवसाबद्दल सर्व महिलांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या सवलती आहे, ज्याच्यात अर्ध तिकीट आहे, त्याच्यानंतर त्या सवलती देतात। तसंच आमच्याकडे आमच्या बसस्थानकावर हिरकणी कक्ष वगैरेची व्यवस्था आहे। त्या सर्व व्यवस्थेचा व सवलतींचा त्यांनी उपभोग घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करते। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक, नागपूर, NTV न्यूज मराठी।